श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडते। या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया प्रभावीपणे करते। मात्र नाशिक शहरातील खोडेनगर प्रभाग क्रमांक 23 मधील सुमारे 250 ते 300 मतदारांचं नाव शहरातील वडाळा गावात म्हणजेच प्रभाग क्रमांक 30 मध्ये आल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। त्यातच आपलं नाव यादी, मतदार क्रमांक तसेच प्रभाग क्रमांक तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी 3 वाजताची वेळ दिली। मात्र या सर्वसामान्य मतदारांना आपलं नाव आपल्या प्रभागात नसून हे एका वेगळ्याच प्रभागात असल्याची माहिती आज उशिरा समजल्यानं त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला। आमचं नाव आमच्या मूळ प्रभागातच राहावं, आम्ही मूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये राहतो आणि प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेवकांना कसं मतदान करणार असा प्रश्न आता या मतदारांपुढे पडला। त्यामुळे आमचं नाव हे प्रभाग क्रमांक 23 मध्ये म्हणजेच वडाळा गावातच असायला पाहिजे अशी मागणी आता मतदारांनी केली। खोडेनगर प्रभाग 23 या भागामधून मी अजीज पठाण असे प्रशासनास सांगू इच्छितो की मागच्या वेळी आम्ही या खोडेनगर प्रभाग 23 मध्येच वोटिंग केलेलं होतं, परंतु या वेळेला वोटर लिस्ट आम्ही पाहता त्याच्यात कमीत कमी 200 ते 250 वोटर लोकांचे नावे हे प्रभाग 30 मध्ये गेले असल्याने संपूर्ण वोटर हे नाराज झालेले आहे। आणि त्यात यादी आम्ही बघता यादीच्या याच्यामध्ये बरेच लोकांचे नावं आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एक तो मुदत कमी दिलेली आहे, ती मुदत वाढवून द्यावी व आम्ही आमचे सगळ्यांचे वोटर प्रभाग 23 मध्येच ठेवावे ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो। आम्ही खोडेनगरवासी आम्ही आता मतदार यादी चेक केली। मतदार यादीमध्ये आमचे जे नाव आहे ते खोडेनगर मध्ये म्हणजे वॉर्ड क्रमांक 23 मध्ये न होता ते वॉर्ड क्रमांक 30 मध्ये म्हणजे वडाळा गावात गेलेले आहे। आम्ही जर राहतो या खोडेनगरमध्ये तर आमचे वोटिंग लिस्टमध्ये नाव वडाळामध्ये गावामध्ये गेलेले आहे। आम्ही इथं राहणारे नगरसेवक तिथल्या वॉर्डमध्ये कसं मत देणार बरं? हरकतीसाठी जी मुदत दिलेली ती फक्त उद्या 3 वाजेपर्यंत आहे। एवढ्या 4-5 दिवसात आम्हाला शक्य नाही। एक तर आम्हाला आत्ता माहिती झालेली आहे, त्याच्यात आम्ही एक सदर फॉर्म बघितलेला आहे। या फॉर्ममध्ये आम्हाला त्यांनी माहिती द्यायला लावलेली आहे। त्याच्यासाठी पेपर पण 3 ते 4 पेपर सांगितले, लाईट बिल सांगितलंय, आधार कार्ड सांगितलंय आणि वोटिंग लिस्ट पण सांगितलेले आहे। हे 3 पेपरच्या व्यतिरिक्त त्यांनी असं सांगितलं का तुम्ही मागच्या विधानसभेमध्ये जे म्हणजे झालेल्या विधानसभामध्ये जे मतदान केलं त्याचं पण डिटेल द्या, जो अनुक्रमानिका नंबर याच्यामध्ये आहे। प्रत्येक माणूस कुठून आणू शकतो? याच्यासाठी प्रशासनाने आमच्यावर मेहरबानी करावी। आमच्या वॉर्डमध्ये आमचे नावं पूर्वरित येण्याकरता आम्हाला एक तर मुदत पण द्यावी आणि प्रक्रिया सोपी करावी। हा SIRच्या आधीचा SIR आहे का याची आम्हाला शंका यायला लागलेली आहे। आम्हाला आमच्या वॉर्डमध्येच आमचं वोटिंग झालं पाहिजे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं आमचं मतदान हे आमच्या मूळ प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच खोडेनगरमध्येच द्यावं, त्यामुळे हरकतीसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी मतदारांनी केली। त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।